परंतु तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की आपण ऐकत होतो बीड जिल्हा यांचा, बीड जिल्ह्याचा यांनीच आपण सांगितलं की आमच्या नेत्यापर्यंत आम्ही स्वतः पोहोचत नव्हतो, त्यांनी 80,000 रुपये खर्च केले. तो कार्यकर्ता तर नेत्याला बोलू सुद्धा शकत नसेल तर काय दुर्दैवी परिस्थिती आहे. बाप्पाला यासाठी निवडून आणायचंय की आता दुसऱ्या भाजपच्या एखाद्या नेत्याला भेटायचं, उमेदवाराला भेटायचं तर पहिले टोल नाका भरावा लागतो त्यांच्या बगल बच्च्यांचा, नंतर तिथपर्यंत जावं लागतं. तुमच्यामध्ये जनतेत येऊन बसणारा माणूस कोणता भेटणार आहे आपल्याला? आता या पोराला जर विचारलं तुझा बाप कोणतं, तेव्हा सांगणार माझा बाप शेतकरी. यांना विचारलं माझा बाप शेतकरी शेतमजूर आहे. बजरंग बाप्पाला विचारलं तुझा बाप कोण आहे? शेतकरी ना बाबा, शेतकऱ्याचं पोरग आहे. आपल्याला प्रचार कोण करायचा आहे? आमदारा खासदाराची पोरं इथून पुढे निवडून द्यायची नाही. खासदारकीला बी नाही ना आमदारकीला बी नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं पोरग आमदार खासदाराचं पोरग नाही म्हणून बजरंग बाप्पाच्या पाठीशी उभं राहायचं आपल्याला खंबीरपणे. या सरकारनं काय केलं म्हणून शरद पवारांनी घर फोडले. आम्हाला माहित नाही घर फोडलेलं, पण आम्हाला असं वाटायला लागलं शरद पवार ते पक्ष बरं होते. शरद पवार नुसतं खरं घर फोडत होते, हे तर घर फोडायला लागले. शरद पवार म्हणे काकामध्ये पुतण्या ठेवला नाही म्हणे, पण ह्या भाजपच्या सरकारने नवऱ्यामध्ये बायको ठेवली नाही. नवीन राहणार एका पक्षात गेली, नवीन राहणार एका पक्षामध्ये गेली. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. हे भाजप सरकार आज संविधान बदलायला गेले. संविधान शकेल का? धनगर समाज आरक्षण मागू शकेल का? मुस्लिम समाज आरक्षण मागू शकेल का? ही फक्त आपल्याला निवडणूक लढवण्याची गरज नाही, हा देश वाचवण्याची लढाई आहे. ही फक्त बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढाई नाही. पंकजाताईला सुद्धा भाजपने किती त्रास दिला. पंकजाताई आम्हाला भाजपला पाडायच्यासाठी, कारण की तुम्हाला बी त्यांनी त्रास दिलाय. मोदी हटला पाहिजे आणि आपला बजरंग बाप्पा दिल्लीमध्ये गेला पाहिजे. ही लढाई आहे, कारण की माणूस सर्वसामान्य येऊन बसणार आहे. उद्या म्हणणारे सोयाबीनचा भाव कोण दिला, कापसाचा भाव कोण दिला, आयात निर्यात धोरण ठेवणारा आपला माणूस असणार आहे. मोदी जर दिल्लीमध्ये बसला ते म्हणला 2 गज की दूरी, मास्क हे जरुरी, तर आपल्या मुक्कामध्ये आपल्याला मास्क लावून फिरावं लागते. मोदी जर म्हणला 2 रुपयांनी पेट्रोल वाढलं, तिथे पेट्रोल पंपाला 2 रुपयांनी एक्स्ट्रा पेट्रोल भरावं लागते. अरे आपण राजकारण आवडत नाही म्हणून किती दिवस चालणार आहे? गावाचं 100% मतदान झालं पाहिजे आणि ते भाजपच्या विरोधात झालं पाहिजे. मोदी जे म्हणाल ते आपल्याला इथं गावात बसून करावं लागायला लागले. मग मोदीच्या तिथं सभागृहामध्ये जाणारा आपला आवाज मांडणारा माणूस किंवा असला पाहिजे तिथं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सगळ्यांना तुतारी चिन्हावर मतदान करायचं. शरदचंद्रजी पवार साहेबांचे, राहुल गांधींचे हात बळकट करायचे. लढाई मोठी आहे, गाफील राहण्याचं काम नाहीये आपल्याला. नुसतं आपण वावरामध्ये मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, ढेकळामध्ये 90 एकर सभा, 900 एकर सभा, 1000 एकर सभा हे करून चालणार नाही. मदत पीडित मतदान केलं पाहिजे. आणि कोणत्या समाजाला गृहीत धरू नका, ओबीसी समाज सुद्धा आपल्याला मतदान करायला तयार आहे, कारण की शेतकऱ्याचे बेजार झालेले आहे. म्हणून ह्यो समाज आपल्याला मतदान करणार नाही, तो समाज असं म्हणू नका. ते बी लोक आपल्याला मतदान करणार आहे, पण आज आपण असं बोलायला लागलो ते मतदान करणार नाही तर ते नाराज होते. त्याच्यामुळे कुणालाही नाराज करायचं नाही. एका समाजावर निवडणूक होत नाही. 18 पगड जातीचा शेतकरी वर्ग बजरंग बाप्पाच्या पाठीमागे. मोदीची खुर्ची खाली करायची म्हणून गावागावामध्ये जा. शरद पवार साहेबांचं घड्याळ चिन्ह आता राहिले नाही, तुतारी चिन्ह आले. गाफील राहू नका, लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि बजरंग बाप्पाला दिल्लीच्या सभागृहामध्ये पाठवा. एवढंच बोलते थांबतो. लोकसभेचे इलेक्शनचे आपले माननीय शरद पवार साहेब यांचे उमेदवार बजरंग बाप्पा. आता 2 बाप्पाची जगात आहे. आणि म्हणून माझ्या आधीच्या वक्त्याने नागरगोटे साहेबांनी अगदी पोटतिडकीने सांगितलेलं या देशाची शेतकऱ्यांची अवस्था काय, जी आपली तरुण मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेत, यांच्या हाताला या देशामध्ये काम मिळालेलं नाही. आणि म्हणून आपण हा एक विचार केला पाहिजे. हे हपचड्डीवरले गडी धार्मिक याच्यावर त्यांनी जोर दिलेला आहे. माझ्या आधी राम मंदिराचा कोणीतरी विषय काढला होता. आपल्या संस्कृतीमध्ये मंदिर पूर्ण झाल्यानंतरच प्राण प्रतिष्ठा करता येते. या देशात 4 पीठ आहेत, 4ही शंकराचार्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. पण हा गडी हिटलर आहे. आणि प्राण प्रतिष्ठा करताना आपल्या संस्कृतीमध्ये सहपत्नीक लागतात. आता यांनी कोणची पत्नी आणली होती तुम्ही पाहिली नाही, मी पाहिली.
आणि रामाच्या नावावर जर तुम्ही धर्माच्या नावावर जर तुम्ही मत मिळवत असाल तर या देशातल्या 18 पगड जाती ह्या कष्ट करणाऱ्या जाती आहेत. मग या जातीचे काय होणार आहे? आमच्या मित्रांनी सांगितलं. बोलताना सगळे व्यक्ती असे बोलतात, शाहू फुले आंबेडकर यांच्याजवळ एखादा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि म्हणून ही घटना बदलू शकतात अशी आता भीती निर्माण झालेली आहे. बजरंग बाप्पा सारखा एक चांगला उमेदवार पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आमची मागणी होती, पण आतापर्यंत बाप्पा आम्ही खांदेकरी म्हणूनच आम्हाला पाहणारे कोणी करायला तयारच नाही आणि म्हणून बाप्पाला ही उमेदवारी एक शेतकरी पुत्राला दिलेले. पहिले 5 वेळेस आम्ही बीड जिल्ह्याने खासदार एका समाजाचे चित दिले. मला त्यांच्यावरही बोलायचे नाही. या गावामध्ये खासदार आलते का? काही खासदार फंड तुम्हाला दिला आणि म्हणून आता आपण विचार केला पाहिजे. आमच्याकडे बाप्पा मसुबाची वाडी 500 मतदानी आम्हाला 3 मतं पडली. ती कोणाची पडली? फाळके नावाचे 3 मतं तिथे. हा ही विचार आपण समाजाने केला पाहिजे. आणि आतापर्यंत जर खासदार पाहिले बाप्पा, पहिला खासदार लातूरचा झाला, दुसरे खासदार आमच्या तालुक्यातले रखमाजी गावडे झाले, तिसरे खासदार बीडचे मंत्री झाले द्वारकादास, चौथे खासदार ज्याचा उपकार आपल्यावर होता क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांना आपण भरभरून मताने निवडून दिलं. हे पहिला माणूस एक आपला झाला. नंतर सयाजी पंडित एक खासदार झाले. त्याच्यानंतर आपण आपल्या पक्षाचे बुरांडे आपणला खासदार. त्याच्यानंतर काकू 3 का 4 पंचवर्षिक काकू 3 पंचवर्षिक काकूला दिल्या. त्याच्यावर जिल्हाच मला अजून कळालेला नाही. जी बबन ढाकणे आणला त्या पठ्याने ह्या मतदारसंघाला तोंडच दाखवलं. निवडून गेले, मंत्री झाले, परत ते आले नाही. आणि म्हणून त्याच्यानंतर रजनीताई झाल्या, एक काका झाले आपले काका. आपल्याला पत्र पाठवायचे काकानी, तुमच्याकडे मी जेवणाला येणार आहे. काका यायचे, जेवून जायचे. म्हणजे काकाचं एक काम असं होतं, त्याने प्रत्येक गावाला सभा मंडप दिलेले आहे. आता त्याच्यानंतर हे 4 वेळेस आपण या घराला मत दिलेले आहेत. मग का आपल्या आई बापाने आपलं प्रोडक्शन यांना मत देण्यासाठीच केलंय का काय माझा? म्हणून हा विचार आज आपल्या समाजाने केला पाहिजे. आपल्या बरोबर धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मातंग समाज आहे, सगळी समाज आपल्या बरोबर आहे. आणि एकमेकाला जर समजून आपण घेतलं, हे काय ग्रामपंचायत हे तुमची हेवे द्यावे सोडून द्या. हे इलेक्शन दिल्लीच आहे. आणि म्हणून या देशाला आतापर्यंत 2च पंतप्रधान झाले, चरण सिंग आपल्या बाजूचा आणि देवीलाल उपपंतप्रधान, या 2 नेत्यांनी सोडला. आता त्याच्यानंतर पवार साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर आपल्याला 72,000 कोटीची कर्जमाफी केली. पहिलं मीटर होतं आपल्या मोटरीला, मीटर काढून टाकलं. त्याच्या आधी फंडिंग तुम्हाला याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना हे खातच माहित नसेल. फंडिंगचा बोजा आपल्यावर एवढा झाला होता. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पक्षाचे सर्व नेते
उमेदवाराचं बंधन असते सर्वांची नाव पण मी सर्वांची मागणी एक जरी चुकला तरी कुणाला त्याच्यामुळे जमलेले सर्व या गावचे सर्व तरुण सर्व मतदार बीड लोकसभेची निवडणूक आता पुढे हळूहळू टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीने कुणाची उमेदवारी कुणाचं काय हे टप्पे संपत्ती जे 3-4 टप्पे असतील त्याच्यातले 2 टप्पे संपत आले 50% निवडणूक संपली कारण 16 तारखेला डिक्लेअर झाली 13 तारखेला 16 मार्च आणि 13 मेला आता 1 महिना झाला तर 1 महिना बरोबर आहे बरोबर 1 महिना त्याच्यातला 1 दिवस आता कमी झाला म्हणजे 33 दिवस या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीची नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही ना आमदारकीची त्याच्यामुळे सांगितलं मी यांच्या गटाचा आणि त्यांचा कार्यकर्ता असं म्हणजे जे परिस्थिती घरी सांगितली तसेच आणखी कोण कार्यकर्ते असतील माझी सर्वांना हात जोडून विनंती कोण कुणाच्या गटाचे कोण कोणा पक्षाचे त्याच्यापेक्षा आपण सर्वजण भजन सुरेबरोबर तेवढा जाती पातीवर निवडणूक कशावर पाहिजे विकासावर निवडणूक कशावर पाहिजे वैद्यकीय तुमचे प्राचार्यवर काय तुमची विचार करण्याची विचारधारेवर निवडणूक झाली विकासावर निवडणूक झाली पाहिजे आणि आता मी तुम्हाला सर्वांना विचारतो की तुम्ही गेली 4 वेळेस जसं नाना म्हणते 4 वेळेस मतदान भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यातल्या लोकांनी आम्ही जगमाडली 4 वेळेस दिले या 4 वेळेस तुम्ही खासदार झालेले जी माणसं आहेत 4 वेळेस कधी बघितले का इथं आले का तुमच्या गावात नाही तुम्हाला एखादा 10 रुपये फंड गावात दिला का एकदा दोनदा तीनदा तिसऱ्यांदाच आउट करायला पाहिजे ते म्हटलं जरा बाय इलेक्शन होतं म्हणून 4थी वेळ आली आता 3दा माफ केलं ना तुम्ही 4थ्यांदा तुम्ही म्हणलात नाही आता शरदचंद्र पवार साहेबाचा भजन करून करायचं त्याच्यामुळे इतक्या बाहेर झालं नानाने यायचं आणि जुने फळांचं कवाहीच ऐकू नका आता पुन्हा दुसऱ्या कुणाचं ऐकू नका प्रश्न उत्तराचा तास नाही आपला त्या सर्व गोष्टी करत असताना बोलणारे नेते भरपूर आहेत आणखी एखादा आमदार येईल एखादा माझी आमदार येईल आणखी एखादा माझी आमदार येईल त्यांना एकच सांगा बाबा आम्ही एकदा दोनदा नाही 3दा 4दा मत दिली तरी ह्यांना आम्हाला बघायलाच मिळाले कसली तुम्ही सांगताल का तुमच्या गावात इथे ह्या चौकात मी मागच्याही निवडणुकीला तुमच्या गावात आलो आता सांगितलं असं जर आमच्या माझ्या बरोबर घेऊन आलेली मंडळी समजा गेले पण त्यांचे पण आत्म्याला शांती लाभू पण मी कुठं चुकत नाही आपण जेवढा प्रयत्न होईल प्रमाणे तेवढं करायचं शेवट लोकांचं मत आहे लोकांनी दिलं आम्ही स्वीकारलं साधा ग्रामपंचायतचा सदस्य जर एखाद्या वेळेस पाकला तसा 5 वर्ष नाही 10 वर्ष हातून उठत नाही ते गावावर सोडून जावं लागतं लोकसभेची निवडणूक आपल्या गावासारखे 1600 गाव आहेत आणि आपल्या गावात एकच बूथ आहे असे 2374 बूथ आहेत म्हणजे अशा पद्धतीने एवढा मोठा मतदारसंघात आम्ही फार पकडू तरी मी तेवढ्या 60 माने उभे आणि मागची केलेली चूक जरा उलटी करा आणि 100% करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो या आता शेतकरी यांनी पण सांगितलं म्हणून व्यक्त करत कांद्याच्या अनुदान मला त्याच्यावरून आठवलं किती लबाड बोलला सर विधान सभेच्या सभागृहामध्ये विधान भवनामध्ये या सरकारने सांगितलं की आम्ही 300 रुपये अनुदान देतो ठासून सांगितलं या मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली त्याच्या पहिल्याच अधिवेशनात आम्ही देणारच अनुदान आणखी साला 4 वर्ष झाले 3 तर झाले आणखी काय नाही मिळालं आता कधी पुढं आमच्या पोराबाळाला मिळेल का नाही माहित नाही पुन्हा यावर्षी कांदा आणखी जरा जास्त पिकला आम्ही म्हणलं की आता बाहेर देशामध्ये कांद्याला भाव चांगला आहे म्हणजे आम्हाला निर्यात झाला तर आम्हाला भाव चांगला मिळेल चला हे एका रात्री तर जी आर काढा तुमची निर्यात बंद हा पद्धत आहे त्याच्यानंतर साखरेला जागतिक बाजारपेठेमध्ये आज 53 रुपये भाव आहे
आता तुमच्याकडे तो ऊसाचा प्रश्न नाही म्हणून तुम्हाला तो विषय कळायचा नाही, पण साखरेचा दर आपल्या इथे 40 रुपयापर्यंत आहे. भोकला तर 35च आहे आणि तिकडे 53 आहे. त्या दरांना एक्सपोर्ट करायला निर्यात बंदी झाली नसती तर तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यात भाव आणखी आम्ही 3,000पर्यंत देतोय, 4,500-5,000पर्यंत भाव मिळाला असता. पण तेही शेतकऱ्याच्या धोरणाचं ही सरकार नाही, शेतकऱ्याच्या विरोधातही सरकार आहे. मग कुणाच्या बाजूचं आहे? तरुणांच्या बाजूचं आहे. काय गप्पा आणल्या होत्या, काला धन लाएंगे सबके खाते में 15 लाख दे देंगे. लय भाषण मस्त करते राहते. मला एक देवाच्या मंदिरात आहे बरं का, मी मारुतीचा भक्त आहे, नाव बी माझं पवित्रच आहे. खोटं नाही सांगत मी, बघा अभ्यास करून ना. ज्याचं भाषण चांगलं, ज्याला वक्तृत्व एकदम फर्स्ट क्लास करता येतं, 1 नंबर चला पाठवा कुणी बघा अभ्यास करून जरा बुद्धीला थोडी चालना द्या. हुशार सगळे तरुणी आमच्या तरुणांनी जरा बघितलं पाहिजे. कुणाचंही असं मी अभ्यास करून सांगा मला एखादा ही असा भाषण करणारा ही माणूस आहे, एवढा सुंदर बोलतोय, खरंच लय चांगलं. मी इतकंच मार खातो तुमचा. त्याच्यामुळे ही एवढं खोटं बोल पण रिटून बोल बनते. चला ते फडणवीसांनी किती मोर्चे काढले 14 मध्ये, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. काय कापसाला आता तुझा सत्तेत बसला, पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार, मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न मिटवणार, मुस्लिम अल्पसंख्याकाचा प्रश्न मिटवणार, कुणाचाच मिटवणार नाही. दुधाला भाव देणार नाही, कांद्याला भाव मिळू देणार नाही, उलटच सगळं शिवस्मारक करणार. काय म्हणले ते, पहिले 1 महिन्यात शिवस्मारक करून 1 वर्षात उभं करणार. आणि तिथे भूमिपूजन केलं, समुद्रात केलं, काय काय झालं समुद्रात 1600 कोटी रुपये असे खर्च सर्व काय काय खर्च यायचे. एखाद्या लांब निवडणूक मोठी आहे, या निवडणुकीत एवढ्या वेळ एका गावात थांबणं जरा कठीण आहे. पण जरा आमची ताई आली नाना इथं जरा संजीवन बोलतो सांगितलं, मला म्हटलं जरा बसावं बसतो त्याच्यासाठी की आम्ही जरा पकडत होतो जास्त उन्हात पडून जरा येत नाही त्या घाबरलो. मला काय अर्थ नाही, सर्व मायबाप जनता बघितली ना, मला एक तास झोपायची गरज पडत नाही. पण याचं रूपांतर तुमचं प्रेम, तुमचा उत्साह वाजत गाजत आणलं तुम्ही सर्वांनी गाव केलं. ते एक म्हणलं संजीव असं आमचं ग्रामपंचायत म्हणलं, मी पत्रकाराकडे गेलो. हा पत्रकार ग्रामपंचायत सगळी त्याची सुट्टी चालूच आहे. काय तुम्ही सर्वजण आहात, कोण्या गटाचा, कोण्या पार्टीचा, कोण्या पक्षाचा आणि कोण्या जातीचा ह्याची मला देणे घेणं नाही. तुम्ही सगळेजण विचार करून आपल्याला एक सर्वसाधारण घराण्याच्या मुलाला मतदान द्यायचे. ग्रामीण भागाची जाण असणारा शेतकऱ्याचा नेता आहे, यांना मतदान द्यायचंय असं ठरवून तुम्ही सर्वांनी या गावातून जास्तीत जास्त मत करून ते घ्यायचं. जास्तीत जास्त मला माझं चिन्ह आहे तुतारीधारी माणूस. या माणसाच्या पुढचं बटन दाबा आणि बटन दाबून मला बहुमोल असं मतदान देऊन, मतदान रूपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठवा आणि बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या.